हॅलो गाईज, मी चालली आहे माझ्या गावाला, म्हणजेच माझ्या गावाकडल्या घरी. कारण आज आहे माझ्या घरी गोंधळचा प्रोग्राम आणि सर्व पाहुणे गेले आहे आणि आम्ही फक्त तिघीच वाचलो होतो, म्हणून दादा आम्हाला घ्यायला आलेला आणि आता आम्ही चाललेलो. बघ मी शोधणं सांग कोणतं घर आहे इथे. तो समोरचाच आहे, लक्षात आहे, खूप चांगले लक्षात आहे. तुम्ही लोक अशीच करता. घरी पोचलो तर बघितलं की इथे काका तोरण बनवत होते आणि चिवला पण कामी लावलेलं होतं. चिव आणि ताई मिळून एक हार बनवत होते, घरचेच फुलं होतात तर म्हणून घरचाच हार. आणि इथे अंशुताई काहीतरी पेंटिंग करायली आहे, माहीत नाही काय, बघूया आपण नंतर. आणि हे बघा, हे माझं घर, गावाकडलं घर. खूप जुनं घर आहे, बांधकाम पण खूप जुनी आहे आज. आणि इकडे जे आहे ते नवीन बांधलेलं आहे. तर हे पूर्ण गाव म्हटलं की लाईटचा प्रॉब्लेमच असतो ना. आता इथे मी शूट करायला घेतला आणि लाईट गेली, पण हे बरं झालं की लवकरच वापस पण आली. इथे ताई दिवे लावत आहे वरती. अँड गाईज, प्लीज इग्नोर द बॅकग्राऊंड व्हॉईस बिकॉज खूप सारे लोक होते, म्हणून आवाज पण खूप होता, तर ते इग्नोर करा. हे पेंटिंग ताईने बनवलेली आहे आणि ते बघा बाबा चहा पित आहे. म्हणून कॅप्चर पण करून घेतला. आणि इथे आजी वगैरे बसून आहे. अँड गाईज, प्लीज इग्नोर द बॅकग्राऊंड व्हॉईस बिकॉज खूप सारे लोक होते, तर आवाज पण इतका राहणारच. माझे कझिन्स खूप आवाज करत होते. आणि हे बघा, रांगोळी पण ताईनीच टाकलेली आहे, अंबाबाईचा फोटो आहे त्यामध्ये. अँड फायनली वेट इज ओव्हर. इथे जे गोंधळ जे आहे ते सुरू झालेलं आहे. हा जो आहे तो माझ्या ताईचा मुलगा आहे. त्याला हे वाद्य जे असते ना ते वाजवायला खूप मजा येत होती, म्हणून तो तिथेच जाऊन बसला आणि मस्तपैकी वाजवत होता, म्हणून मी त्याला कॅप्चर केलेलं. आणि इथे प्रिपरेशन चालू आहे, बघा तुम्ही. आणि हे बघा, पूर्ण पूजा जी आहे ते मांडून झाली आहे. आता आरती होईल. असं म्हटलं जाते की गोंधळची सुरुवात विश्वनिर्माण होण्याच्या पूर्वापासूनची आहे. जेव्हा महिषासुरने त्रिभुवनावर अत्याचार केले, तेव्हा भगवतीने अंबिका भगवतीचे अवतार घेऊन त्याचा वध केला आणि म्हणूनच ब्रह्मा विष्णू महेश या देवांनी तिच्यासाठी गोंधळ घालण्याची परंपरा सुरू केली आणि तेव्हापासून ही परंपरा कायम चालू आहे. सो दॅट्स इट फॉर धिस ब्लॉग गाईज. मला माहिती आहे हा ब्लॉग खूप छोटा झालेला आहे, पण मी खूप काही मजा केलेली आहे. हा आमचा छोटासा गोंधळचा प्रोग्राम होता आमच्या गावी आणि आम्ही खूप धमाल केलेली माझ्या कझिन्ससोबत आणि माझ्या पूर्ण फॅमिलीसोबत, जे की मी कॅप्चर नाही केलेलं कारण मला असं वाटलं की यार ते माझी स्पेस आहे आणि ते काय कॅप्चर करू ना मी. म्हणून मी जे काही होत होतं कॅप्चर ते केलेलं आणि तुमच्यासोबत शेअर केलं. आय होप तुम्हाला पण ते बघून मस्त वाटलं असेल, तुम्ही पण एन्जॉय केला असेल. अँड आता भेटू आपण दुसऱ्या व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.